नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। योगी युंजित सतत मात्मानं रहसि स्थितः। एकाकी यतचित्तात्मा निराशीर परिग्रहः। जो जन्म सहस्रांची यासाठी इंद्रादिकाही महाग भेटी। तो अधीन केतुला किरीटी जे बोलहीन साही। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या षष्ठम अध्यायाचा विचार आपण करत आहोत। भक्तराज अर्जुनाच्या अंतकरणातली भावना अशी आहे की भगवंतानी जी लक्षणं प्रतिपादन केली ते संतांची चिन्ह माझ्या ठिकाणी काही प्रगट होत नाही। मग अर्जुन म्हणे सलगे देवा ये संत चिन्हे अंगी न ठकती माझ्या। आपण जी लक्षणं प्रतिपादन केलेली आहे ते लक्षणं माझ्या ठिकाणी काही प्रगट झालेली नाहीत। या लक्षणांच्या पूर्ण तात्पर्याचा जर विचार केला तर निश्चित मी अपूर्ण आहे। परंतु मला खात्री आणि विश्वास आहे जर आपण मला उपदेश केला, तुमच्या बोलण्याने जर माझा मोठेपणा वाढला किंवा तुमचं जर माझ्याकडे लक्ष असेल तर ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती मला नक्की होईल। आणि आपण जो अभ्यास करण्याकरता सांगाल त्या सगळ्या अभ्यासाचा अनुष्ठान मी नक्की करेन। अभ्यास न करण्याकरता मला काय अडचण आहे, परंतु आपण जी लक्षणं प्रतिपादन केली ती कोणाची आहे मला कळत नाही। ते लक्षणं ऐकल्यानंतर मी अंतकरणातून त्या महात्म्याची स्तुती करत आहे। आणि ज्याला खरोखर ही लक्षणं प्राप्त झाली असेल त्याचा काय मोठेपणा असेल, त्याच्या आनंदाला पारावार राहणारच नाही। जीवाला ब्रह्मस्वरूपाची जर प्राप्ती झाली तर त्या ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीमध्ये जो आनंद मिळतो की नाही, त्या आनंदाचं कथन कोणतंही शास्त्र करू शकत नाही। श्रीमद भागवतामध्ये असा विचार नाथ महाराजांनी सांगितला, देशे काळे वेदानुवादा। ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मद्भक्त सदा भोगीती। ज्या आनंदाचा कोणत्याही देशामध्ये कोणत्याही कालामध्ये किंवा वेदाला सुद्धा अनुवाद करता येत नाही, तो आनंद देश काल वस्तू परिच्छेदरहित असल्यामुळे अनंत आहे। त्याचं परिमाण किंवा त्याला मर्यादा सांगता येत नाही। संकोचित असणाऱ्या पदार्थाची मर्यादा मोजमाप सांगता येतं, पण जे अनंत आहे त्याचं माप सांगणार कोण? अशा अनंत आनंदाला जो प्राप्त झाला त्यालाच ब्रह्मवेत्ता असं म्हणतात। आणि भगवान म्हणतात त्या सुखाची सुखसंपदा मद्भक्त सदा भोगीती। सर्व कालामध्ये जागृती स्वप्न आणि सुषुप्ती नावाची अवस्था जरी आली तरी त्यांच्या स्वरूपभूत आनंदामध्ये कोणताही खंड पडत नाही, बिघाड निर्माण होत नाही। असा जो स्वरूपाला प्राप्त झाला त्याचं महत्त्व काय असेल? आणि म्हणून ऐसी जाहलेपणाची शिरयानी कायसी देवा, हे अंगे म्या होई जो का। ही ब्रह्मरूपता मला स्वतः अंगाने प्राप्त होईल का? स्वतःच्या प्रयत्नाने प्राप्त होत असेल तर फारच चांगलं आहे, नसेल तर ब्रह्मस्वरूपता नावाची एवढीशी गोष्ट जी आहे आपुलेपणे कीजो का। आपण स्वामी मालक आहात, आपलेपणाच्या संबंधाने मला ब्रह्मरूपता प्राप्त करून देता येईल? हे अर्जुनाचं आपलेपणाचा संबंध जेव्हा लागला तेव्हा भगवंताला हसू आलं। आणि भगवान प्रसन्न होऊन अर्जुनाला म्हणतात, तेव्हा हसवून श्रीकृष्ण हो का करू म्हणते, अर्जुना फक्त तुला ब्रह्मच व्हायचं आहे ना, अवश्य तुला ब्रह्मरूपता संपादन करून देऊन देवाची प्रसन्नता मिळाली। आता त्या ब्रह्मरूपतेकरता कोणताही प्रतिबंध राहणार नाही। याकरिता भगवान ज्ञानोबारे उदाहरण देतात, संतोष नावाची अंतकरणाची वृत्ती असेल आणि संतोष जोपर्यंत समाधान मिळत नाही तोपर्यंत सुखाचं संकट असतं। एकदा संतोष जर प्राप्त झाला, ज्याला प्रारब्ध प्राप्त पदार्थामध्ये संतुष्ट समाधानी राहता येतं त्या व्यक्तीच्या आनंदामध्ये कधीही उणीव राहत नाही। पण ज्याला प्रारब्धाने प्राप्त असल्यानंतरही ते न पाहता जो अधिकाची अपेक्षा करतो त्याचं समाधान मात्र बिघडत असतं।
संतुष्ट पुरुषाला सर्व दिशा सुखरूप असतात. सर्वाहा सुखमयाहा दिशा असं म्हटलं आहे. त्याला सगळ्या प्रकारच्या दिशा सुखरूपच आहे, कारण तो आतून संतुष्ट आहे. आणि जो आतून तृप्त असतो त्याच्या जीवनामध्ये सुखाला कमतरता राहत नाही. जसा संतोष मिळाला की सुखाला उणीव नाही, तसा परमात्मा जर प्रसन्न झाला तर ब्रह्म होण्याला काही अडचण नाही. तैसा सर्वेश्वर बळिया सेवके, मनोनी ब्रह्म ही होय तो कौतुके. म्हणून तो अर्जुन कौतुकाने अनायासे कोणत्याही प्रकारचे कष्ट न पडता नक्की ब्रह्मरूपतेला प्राप्त होईल. परंतु त्या अर्जुनाचं भाग्य किती मोठं आहे. परी कैसा भारे आतला पिके दैवाचेनी, दैवाचेनी पिके भारे कैसा आतला. तो अर्जुन दैव नावाच्या पिकाच्या ओझ्याने किती लवून गेलेला आहे. किती लवला म्हणजे काय, जसं झाडाच्या एखाद्या फांदीला जास्त प्रमाणामध्ये फळं लागली की ते फांदी जमिनीकडे आपोआप ओझ्याने लवते, तसं अर्जुनाच्या जीवनामध्ये दैव नावाचं पीक, परमार्थातलं पुन्हा दैव, आणि त्या दैव नावाच्या पिकाचा बहर एवढा मोठा आला की त्यामुळे अर्जुन नावाची व्यक्ती दैव नावाच्या पिकाच्या ओझ्याने दडपून गेलेली आहे किंवा ती फांदी लवलेली आहे, असा एक अर्थ होतो. दुसरा एक महापुरुषाने अर्थ असा केला आहे की अर्जुनाचं काय मोठं दैव आहे. जसं की एखाद्या झाडाच्या फांदीला जर फळं लागली तर ते फल परिपक्व होण्याकरता थोडा अवकाश लागतो. अर्जुनाचं दैव इतकं पिकलं आहे की त्या अर्जुनाच्या दैव नावाच्या पिकाला भगवान नावाचं फल प्राप्त झालं आणि त्या फलाने हा अर्जुन दडपला गेला आहे, म्हणजे फलप्राप्ती झालेली आहे. परी कैसा भारी आतला पिके दैवाचेने, भगवान श्रीकृष्ण नावाचा हा फलरूपाने अर्जुनाला प्राप्त झाला. आणि ज्ञानोबा सांगतात, जो परमात्मा अर्जुनाच्या अधीन आहे तो परमात्मा किती दुर्लभ आहे याचाही विचार अर्जुनाचं भाग्य या अंगाने सांगतात. व्यवहारामध्ये जी गोष्ट सर्वांना मिळते ती जर आपल्याला मिळाली तर त्यामध्ये दैव नसतं. जे कोणालाच मिळत नाही ते जर आपल्याला मिळालं तर मग मात्र मनुष्य आपलं दैव किंवा भाग्य समजत असतो. सगळ्यालाच मिळालं, हे वारीच्या काळामध्ये असं घडतं बघा. सामान्यपणे सगळ्याच माणसाला पोहे मिळतात, मग काही माणसं विशिष्ट अधिकाराचे असतात, ते बरोबर त्यांना विशिष्ट प्रकारचं फळ मिळतं. त्याचा अभ्यासही असतो म्हणा तसा त्यांचा, त्यांना कुठं काय मिळतं हे त्यांनाही माहिती असतं. व्यवहारात लोक काय म्हणतात, सामान्य पुरुषाला जर सामान्य पदार्थ मिळाला तर दैव नाही मानत, पण जे कोणालाच मिळालं नाही ते जर आपल्याला मिळालं तर मनुष्य काय म्हणतो, दैव आहे. ज्ञानोबारे उदाहरण देतात, इतर दगडं आपल्याला भरपूर मिळतात, तसा परीस मिळतो का, नाही मिळत. इतर पेय पदार्थ भरपूर मिळतात, तसं अमृत मिळतं का, मिळत नाही. आणि का सारी का बहुवस, जैसा न जोडे परेस, का अमृताचा लेश दैव गुणे. दैव नावाचं गुण जर आपल्यामध्ये असेल तर आपल्याला अमृताचा लेशही प्राप्त होतो आणि परीस नावाचा विशेष पाषाणही प्राप्त होतो. थोडक्यामध्ये व्यवहारामध्ये जे सर्वांना मिळतं त्यामध्ये दैव शब्द किंवा भाग्य वापरलं जात नाही. जे कोणालाच मिळत नाही ते जर आपल्याला मिळत असेल तर त्याकरिता मात्र भाग्य नावाचा शब्द वापरला जातो. अर्जुन नावाची व्यक्ती कैसा भारे आतला पिके दैवाचेनी, दैवाच्या पीक नावाच्या ओझ्याने तो किती लवला आहे. मग काय भाग्य आहे, भाग्य असं आहे जे कोणालाच मिळालं नाही परमार्थामध्ये ते अर्जुनाला मिळालं. पण कोणालाच मिळालं नाही म्हणजे कोणाकोणाला मिळालं नाही. तर ज्ञानोबाराय सामान्य पुरुषाची यादी घेत नाही. ज्ञानोबारांची उंचीच फार मोठी आहे. यादी घेत असताना तुम्ही ज्ञानेश्वरीचं अवलोकन करा. उदाहरण देत असताना ज्ञानोबाराय सामान्य उदाहरण देतच नाही. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी, परीस असे मोठमोठे उदाहरणं देतात की जे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. आपल्याला जर उदाहरण द्यायचं ठरलं तर आपण कोणतं देऊ, अमृतुल्याचं देऊ. ज्ञानोबा अमृताचं उदाहरण देतात. म्हणजे ज्ञानोबारांची विचाराची उंचीच फार मोठी आहे. म्हणून सामान्य पुरुषाला जे मिळतं
ते नाही आहेत. हा परमात्मा कोणाला मिळत नाही. ज्ञानोबा क्रमांक घेतात इंद्रादिकांचा. इंद्रादिकाही महाग भेटी. जो परमात्मा इंद्र ज्याच्यामध्ये आदी आहे, असे बाकीचे सर्व देव त्या सर्वांना भेटण्याकरता अतिशय महाग आहे, म्हणजे दुर्लभ आहे. इंद्राला एका जन्मात मिळेल का? नाही. जो जन्म सहस्रांची यासाठी 2 शब्द ज्ञानोबाने वापरले. हजारो जन्म जरी घेतले तर इंद्रादिकांना सुद्धा जो परमात्मा भेटत नाही. आणि तो परमात्मा किरटी केतुला अधीन. किरटी म्हणजे अर्जुन. अर्जुनाच्या तो परमात्मा किती अधीन आहे? इतका अधीन आहे की अर्जुनाने प्रश्न करावा आणि मग देवाने उत्तर द्यावं, एवढाही परमात्म्याला धीर धरवत नाही. जे बोलहीनच आहे. बोल म्हणजे अर्जुनाचा शब्द. अर्जुनाने प्रश्न करावा आणि मग देवाने उत्तर द्यावं, एवढाही परमात्म्याला धीर धरवत नाही. इतका तो अर्जुनाच्या अधीन झालेला आहे. हा शब्द ज्ञानोबांनी जसा इथं वापरला ना, तसा 11व्या अध्यायामध्ये सुद्धा वापरलेला आहे. परी 5 आहे आता अर्जुना, श्रीकृष्ण 6व्याची झाला आधीना. उदाहरण कसं दिलं आहे? शृंगारातलं उदाहरण आहे. कामुक का जैसा अंगना अपैता केजे. सकाम पुरुष ज्याप्रमाणे स्त्रीला अधीन होऊन जातो, तसा हा परमात्मा म्हणे अर्जुनाच्या अधीन झाला आहे. उदाहरण दिलं आहे ते शृंगारशास्त्रातलं. कसा अधीन झाला? पडविले पाखरू ऐसे न बोले, या परी क्रीडा मृग हे तैसा न चले, कैसे दैव येथ सुरवाडले ते जाणो नये. आपण एखाद्या पोपटाला बोलण्याचं शिकवितो, तर तो आपल्या बोलण्याप्रमाणे बोलतो. तो अधीन आहे. किंवा करमणुकीसाठी मनोरंजनासाठी एखादा आपण पशु आणला, तर तोही आपल्या चालीप्रमाणे चालतो. पण ज्ञानोबा म्हणतात, या अर्जुनाचं भाग्य एवढं मोठं आहे. पडविले पाखरू ऐसे न बोले, क्रीडामृग ऐसा न चले, कैसे दैव येत सुरवाडले ते जाणो नये. कारण ह्या भक्तराज अर्जुनाच्या किती अधीन आहे, सहज आपल्यासमोर संदर्भ देता येईल. महाभारती युद्धामध्ये भक्तराज अर्जुनाने देवाला प्रार्थना केली, आपण माझ्या रथाचं सारथ्य कर्म करावं. भगवान एका वाक्यात तयार झाला. प्रतिज्ञा होती, मी शस्त्र धारण करणार नाही, अस्त्रही धारण करणार नाही. फार झालं तर युक्तीच्या 4 गोष्टी सांगेल, नाहीतर एखादी सेवा करेल. भक्तराज अर्जुनाने देवाला सांगितलं, मग माझी अशी इच्छा आहे की या महाभारती युद्धामध्ये आपण माझ्या रथाचं संचलन करावं. म्हणजे काय व्हावं? सारथी. ज्ञानोबाला आश्चर्य वाटलं. देखा नवल तया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. पहिल्यांदा सारथ्यपण स्वीकारलं. पहिल्याच अध्यायामध्ये अर्जुनाने सांगितलं, देवा सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयम इच्छुत. दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ उभा करा. पण कुठपर्यंत? जव मी नावेक. जे संपूर्ण सैनिक आहे याचं मला निरीक्षण करायचं आहे. क्षणभरामध्ये फक्त नजर टाकायची आहे. पण देवाने मात्र हुशारी केली बरं. दुर्योधन, दुःशासन यांच्यासमोर रथ उभा नाही केला. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषांच महीक्षितां, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्यासमोर मुद्दाम रथ उभा केला. भगवंतालाच प्रवचन सांगायचं होतं, कारण यांना पाहिल्याशिवाय अर्जुनाच्या मनात मोह निर्माण होणार नाही. शब्द तसा आला आहे, हे आदिपुरुषाची माया, ब्रह्मेया ही नयेची आया, मनवणी भुलला असा शब्द नाही ज्ञानोबरायांचा. मनवणी भुलविला, या भुलविला क्रियापदामध्ये देवाने भुलविला. कारण भुलला शब्द ते गवळणीमध्ये पण आलं ना, भुलविले वेणुनादे. भगवंताने वेणुनाद केला आणि सगळ्या गोपिकांना मोहित केलं, म्हणजे भुलविलं. तसं पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा, नाहीतर अर्जुन अगोदर आवेशामध्येच होता की नाही. ज्ञानोबांनी म्हटलं आहे, प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडव, ते देखील या अर्जुने संतोष घेऊनी मने, मग संभ्रमे सेने दिठे घाली तसे. ते युद्धाचं वातावरण पाहिलं तर अर्जुनाचे भाऊ स्फुरण पावले होते. जो खरा क्षत्रिय असतो ना,
त्याला युद्धाचं वातावरण पाहिल्यानंतर त्याच्या बळामध्ये दुपटीने वाढ होत असते. भित्रा मनुष्य घाबरतो, खरा मनुष्य घाबरत नाही. नवीन विद्यार्थ्यांनी समाज पाहिला ना मंडपामध्ये, त्याला भीती वाटते. पण जो जाणता वक्ता असतो की नाही, त्याला जर श्रोते चांगले मिळाले ना, मग त्याच्या चिंतनाला बहर येते. तसं अर्जुनाने ते पाहिलं आणि देवाला सांगितलं फक्त मला पाहू द्या. हे सगळे कौरव आतुरद स्वभाव आहे. वाटी वावी नहाव बांधिती झुंजी. भीष्माचार्य द्रोणाचार्यांच्या समोर मुद्दाम व्रत उभा केला, भुलविला. अर्जुनाला भगवंताने मुद्दाम भुलविलं आणि त्या रूपाने मग गीता सांगण्याचा उपक्रम केला. आता पहिल्या अध्यायाच्या प्रारंभाला सारथ्य कर्म. पहिल्या अध्यायामध्ये 2 सैन्यांच्या मध्यभागी रथ उभा केला. दुसऱ्या अध्यायामध्ये शरणागती स्वीकारून शिष्यस्तेहम शादी माम त्वं प्रपन्नम, आपण मला उपदेश करा, की ते अधीन आहे परमात्मा. रथ उभा केल्यानंतर गुरुत्वाच्या भूमिकेमध्ये उपदेश. 10व्या अध्यायामध्ये प्रार्थना केली, मी तुमचं मला चिंतन करायचं आहे. केशु केशूच्या भावेशु चिंत्योसी भगवन मया, म्हणून विभूती नावाचं विस्ताराने सांगा. ज्या विभूती सांगितल्या त्या मला पाहिजे आहे, म्हणून 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दाखवा. आणि विश्वरूप दाखवलं, भीती वाटली. पुन्हा देवाला सांगितलं, देवा आवरून घ्या हे सगळं. सहरी सहरी आपुली माया, तेनैव रूपेन चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते, आपण मला चतुर्भुज रूप दाखवा. ज्ञानोबाने 11व्या अध्यायामध्ये याकरता एक ओवी वापरली, हा ठायवरी शिष्याची निकशी. निकशी म्हणजे किरकिर, शिष्याची किरकिर आहे ही सगळी. हा ठायवरी शिष्याची निकशी, 6 ते गुरु आहे ती कवने देशी. अशा प्रकारचे गुरु कोणत्या देशामध्ये आपल्याला मिळणार आहे? भारत देशात मिळतील, की जे शिष्याचे असणारे किरकिर सहन करतात. आतापर्यंत देवाला किती नाचवलं. रथ उभा करा, विभूती सांगा, दाखवा विश्वरूप, घ्या आवरून. सांगितलं की नाही असं? पण भगवंताने तक्रार नाही केली. का? परमात्मा अधीन आहे, अधीन. आणि परमात्मा अहम भक्त पराधीन हा भक्ताच्या अधीन होतो. म्हणून जेव्हा लक्ष्मी माता भगवंताकडे गेल्या आणि भगवंताला सांगितलं की मला तुमची अर्धांगिनी करून घ्या. भगवान म्हणे अर्धांगिनी म्हणजे अर्ध्या शरीराची तू मालक होणार नाही, जमणार. का? अगं मी सगळाच्या सगळा भक्ताच्या अधीन झाला आहे. या शरीरावर अगोदरच भक्तांची सत्ता आहे. पण तिने सांगितलं नाही शरीराची सत्ता, मग कमीत कमी चरणाची तरी सेवा द्या. मग अभिमान सांडोनी पांडवा सर्वस्वे करून सेवा, ते पाय धुवावयाची या दैवा पात्र झाले. ज्ञानोबाने हा शब्द वापरला बरं. लक्ष्मी मातेला चरण फक्त धुण्याची सेवा मिळाली, पाय धुवावयाची या दैवा एवढी सेवा मिळाली. बाकी सर्व अंग भक्ताला परमात्म्याने समर्पित केला आहे. आणि तो परमात्मा अर्जुनाच्या किती अधीन आहे की अर्जुनाने प्रश्न करावा, देवा मी ब्रह्म होईल का? लगेच करू म्हणते. हसवणी श्रीकृष्ण हो का करू म्हणते. अर्जुना तुला ब्रह्म व्हायचं आणि केलं ब्रह्म तुला, आता काय अडचण आहे? भगवंताने कोपून जरी एखाद्याला मारलं तरी त्याला परब्रह्म साक्षात्कार होतो. जो कृपेने उपदेश करतो त्याला परब्रह्म साक्षात्कार होणार नाही का? नक्की होणार. श्रीकृष्ण कोपोनी जासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेश करी तो कैशा परिण पवेल. मग हा परमात्मा अर्जुनाच्या अधीन झाला. अर्जुनाला तैसे शिष्याची प्रीती झाली. कृष्ण होते ते विश्वरूप झाले, ते मनाने याची आणले कृष्णपण मागवते. अगोदर कृष्णरूप होतं ते विश्वरूप झालं आणि ते अर्जुनाला आवडलं नाही आवडलं तर पुन्हा भगवंताने कृष्णपण जे होतं ते पुन्हा प्रगट केलं. जशी एखादी कन्या पाहावी आणि म्हणावी माझ्या मनाली पटत नाही, कन्या पाहून या म्हणीचे मनानं ये, असं ज्ञानोबाने तिथं उदाहरण दिलं आहे. नाहीतर मग रत्नाला नाव ठेवावं, रत्नी दूषण ठेवीचे, तसाच हा प्रकार झाला. पण भगवंताने तो सगळा सहन केला. अर्जुनाने प्रश्न करावा, हे अंगे म्या होई जो का? तर भगवंताने संमती दिली. अर्जुना तो नक्की ब्रह्मरूप होईल. आता हा परमात्मा अर्जुनाच्या अधीन झाला, अर्जुनाला प्राप्त झाला.
तर यामध्ये वैशिष्ट्य काय आहे, अपूर्वता काय आहे? त्या षडलिंगामध्ये अपूर्वता सांगतात ना, उपक्रम, उपसंहाराची एक वाक्यता, अर्थवाद, फल, उपपत्ती. त्याच्यामध्ये जी अपूर्वता असते ना, ती अपूर्वता अशी आहे की जो परमात्मा बाकी कोणालाच भेटत नाही तो अर्जुनाला प्राप्त झाला. ज्ञानोबांनी संख्या सांगितली, हजारो जन्म जरी घेतले, जन्म सहस्रांची यासाठी, आणि इंद्र सामान्य नाही बरं. इंद्रपद हा स्वर्गातला राजा आहे आणि स्वर्गातला राजा होण्यासाठी त्याच्या पाठीमागे 100 यज्ञांचं पुण्य लागतं. म्हणजे 100 यज्ञ करणारा इंद्र होतो, एवढं मोठं पुण्य त्याच्याकडे. 100 यज्ञाचं पुण्य असणारा इंद्र, आणि त्याने हजारो जन्म घेतले तरीसुद्धा परमात्मा त्याला भेटण्यासाठी महाग आहे, महाग म्हणजे भेटणं दुर्लभ आहे. आणि तो परमात्मा अर्जुनाच्या अधीन आहे. किती की अर्जुनाने शब्द करावा त्याच्या अगोदर देवाला धीरही धरवत नाही, जे बोलही नस आहे. एकदा गोकुळामध्ये एक उत्सव प्रारंभ झाला. बलराम दादा आणि भगवान परमात्मा निघाले. म्हणजे आज गोकुळातल्या सगळ्या लोकांनी नवीन कपडे परिधान केले, सगळ्यांच्या घरावर तोरणं बांधलेले आहे, फुलांचे हार लावलेले आहेत, आपल्या अंगणामध्ये सडा संमार्जन रांगोळ्या काढलेल्या आहे. काहीतरी उत्सवाची तयारी आहे. भगवान तो उत्सव पाहता पाहता मुख्य ठिकाणी आले. नंद बाबा तिथं बसलेले, ऋषीमुनी गोळा झालेले सगळे. आणि मग भगवंतांनी विचारलं, बाबा आज आपल्या गोकुळामध्ये काय उत्सव आहे? म्हणे आपल्याला इंद्राचा याग करायचा आहे. पण कोण इंद्र? अरे इंद्र म्हणजे देवाचा राजा. कशासाठी यज्ञ करायचा? पण इंद्रासाठी जर आपण इंद्रयाग केला तर इंद्र ही पर्जन्याची देवता आहे. तो पाऊस पाडतो, पाऊस पडला की गवत उगतं, गवतावर गायी जगतात आणि गायीच्या दुधावर आपली संपूर्ण उपजीविका चालते. म्हणून इंद्रासाठी आपल्याला यज्ञ करायचा. प्रभूने विचारलं, यज्ञ नाही केला तर? यज्ञ जर नाही केला तर इंद्राला राग येईल. असं म्हणजे इंद्राला राग पण येतो का? म्हणे हो, इंद्र जर रागावला, बाळक्रीडेमध्ये प्रमाण आला आहे, बरे नव्हे कोपलिया, जोपर्यंत मी रागवत नाही तोपर्यंत मला देव म्हणायचं, असं इंद्र म्हणतोय. म्हणजे इंद्राला राग येतो. भगवान म्हणाले, ज्याच्या ठिकाणी राग द्वेष आहे, ज्याला काम आणि क्रोध सता, ज्या अर्थी इंद्राला राग येतो म्हणजे क्रोध येतो, म्हणजे त्याच्याकडे द्वेष आहे. आणि इंद्राचं वर्णन केलं तर अश्नंती दिव्यान देवी देव भोगान, भोगासक्त आहे. भगवंतांनी सांगितलं, भोगासक्त जर असेल, राग द्वेषाने संपन्न असेल तर अशा इंद्राकरता यज्ञ करू नका. म्हणे इंद्र रागवेल, आणि इंद्र देवाचा देव आहे. अहो त्याच्यावरती सुद्धा एक देव आहे, म्हणे ईश्वर आहे, ईश्वर. आणि ईश्वराच्या ठिकाणी वैषम्य नैर्गुण्य नावाचा दोष नाही. म्हणून खऱ्या तुम्ही देवताचं पूजन करा. भगवंतांनी सगळ्यांना पटविलं ते. मग आता यज्ञ करायचा पुन्हा करता आम्ही असं ऐकलं आहे, गिरिराज गोवर्धन या ठिकाणी आहे आणि तो ईश्वराचा अंश आहे. त्या गोवर्धनाच्या संपूर्ण कृपेने आपलं गोपालन होतं. चला आपण गोवर्धनाचं पूजन करू. आतापर्यंत इंद्राला हे काही माहिती नव्हतं, पण ते नारदाने इंद्राला जाऊन सांगितलं, म्हणे इंद्रा तो इकडंच मग्न आहे म्हणे. गुरुवारी राऊत बाबा सांगत असतात, इंद्र म्हणजे कायम नादिन निन्ना, याच्यातच कायमच त्याच्यामध्ये संगीत आहे, दुसरं काय नाही. इंद्र कधी भागवत कथेत आलेला पाहिलं का तुम्ही? नाही. सप्त्याला नाही, तो तिकडंच रममान होतो. अश्नंते गंधर्व गात गाणी, जे तरंभे यशिया नाचणी, उर्वशी मुख्य विलासिनी अंतौरिया. ते इंद्राच्या सभेत जाऊन नारदाने सांगितले, इंद्रा तू इकडंच रममान हो, तुझं इकडंच लक्ष आहे. मृत्यू लोकात काय प्रकार चालला काय माहिती आहे का? काय झालं नारदजी? ईदपासून पुढे आता तुझ्या नावाने यज्ञ नाही होणार. आतापर्यंत गोकुळवासी त्या अग्नीमध्ये काही द्रव्य समर्पित करायचे, अग्नीच्या मुखाने तुला भाग मिळायचा. आतापासून पुढे मिळणार नाही. म्हणे का? तुझा यज्ञ हा बंद पडलेला आहे. कोणी बंद केला? गोकुळामध्ये श्रीकृष्ण नावाचा एक बालक आला, त्याने बंद केला आणि त्याचं गोकुळवासियांनी ऐकलं. म्हणे हो ऐकलं. ते बालक इतकं गोड सांगतं, सगळे त्याचं ऐकतात. असं म्हणजे गोकुळवासियांनी एवढी हिंमत केली
आणि मग सांवर्तक नावाच्या मेघाला आज्ञा दिली. प्रलय काळामध्ये हत्तीच्या सोंडे एवढ्या पावसाच्या धारा पडतात. आणि तो सांवर्तक नावाचा मेघ त्याला आज्ञा दिली, लवकरात लवकर मृत्यूलोकात जा आणि सगळा पाऊस फक्त एकाच गावावर टाकायचा, फक्त गोकुळावर. गोकुळात गवत पाखरूसुद्धा राहिलं नाही पाहिजे. झाली पावसाला सुरुवात. प्रचंड विजांचा कडकडाट, मेघांची फळी दाटून आली, सोसाट्याचा वारा सुटला, कोणाला काही दिसेना. सगळ्या गोकुळवासियांच्या झोपड्या उडून चालल्या. आणि मग गोकुळातले काही माणसं होते त्या यज्ञामध्ये, तर त्यांना प्रगट विरोध नव्हता करता आला, त्याला निमित्त मिळालं ना. आणि मग ते तेव्हा आले. मी म्हणलो होतो ऐकू नका म्हणून, तेव्हा नाही म्हणले. नंदा बाबाला सांगितलं, मी म्हटलो होतो हा बालक आहे आणि तुम्ही बालकाचं ऐकलं, आता करा बालकाच्या मनाप्रमाणे. सगळे भगवंताकडे आले, काळजी नका करून. आपण पूजन कोणाचं केलं आहे? गिरिराज गोवर्धनाचं. आजही गोवर्धनाची प्रदक्षिणा करतात बरं, गोवर्धन परिक्रमा करतात. आणि इतकी सुंदर माती आहे, अनवाणी पायाने जरी चाललं एक खडा रुतत नाही. अनवाणी पायानेच परिक्रमा केली जाते. 6-7 तास लागतात. काही दुधाने परिक्रमा करतात, दुधाच्या पिशव्या घेतात, रिक्षाने परिक्रमा करतात आणि दुधाने अभिषेक करतात. सुईना छिद्र पाडतात पिशवीला, पिशवी धरतात, संपली की दुसरी पिशवी. असं पण काही परिक्रमा आम्ही पाहिल्या म्हणून सांगितल्या. ते परिक्रमा केली जाते. साक्षात गिरिराज गोवर्धन आहे. असं म्हणतात की तो पर्वत थोडा खाली खाली चालला. आता जेव्हा पृथ्वीच्या समांतर येईल तेव्हा प्रलय काळ होईल, पण तोपर्यंत आपलं उरकल सगळं. तोपर्यंत काही राहील का नाही, आपण नाही राहणार तोपर्यंत, अजून त्याला वेळ आहे भरपूर, असं म्हणतात. आख्यायिका आहे. म्हणजे परिक्रमा, गोवर्धन हे साक्षात भगवंताची विभूतीच आहे. भगवान तिथपर्यंत सगळ्यांना घेऊन गेले आणि गिरिराज गोवर्धनाला फक्त प्रार्थना केली. हात लावण्याचा अवकाश. ज्ञानोबा म्हणता, ते नुगडता बाळपणाची फुली, जेने मी अदानवी सृष्टी केली, करी गिरी धरोनी उमानिली महेंद्र महिमा. आपल्या हातामध्ये इंद्राचा किती मोठेपणा आहे पाहू म्हणे. मोजमाप घेतलं देवाने आणि गोवर्धन पर्वताला आज्ञा केल्याबरोबर पर्वत गेला वरती आणि भगवंताने आपल्या करंगळीच्या अग्रभागावर त्या गोवर्धन पर्वताला धारण केलं. सांवर्तक नावाचा मेघ वर्षाव करत राहिला आणि 7 दिवसापर्यंत तो पाण्याचा वर्षाव करतो. गोकुळवासीय लोकांनी फक्त भगवंताचं अवलोकन केलं तर 7 दिवसापर्यंत कोणाला तहानही लागली नाही आणि भूकही लागली नाही. देवाचं मुखकमल पाहिल्यानंतर सगळे तृप्त झाले. तो सांवर्तक मेघ माग गेला आणि त्याने इंद्राला सांगितलं, संपलं. इंद्र मला, वा अभिनंदन अभिनंदन. पण काय संपलं? गोकुळ नाही, पाणी संपलं. आपल्याकडचं सगळं पाणी आवरलं म्हणे आता. वा वा वा, फार चांगलं काम केलं. आणि इंद्र जेव्हा खाली येऊन पाहतो तर पूर्ववत आहे सगळं गोकुळ. त्या गिरिराज गोवर्धनाचा एक पाषाणसुद्धा पावसाच्या वर्षावाने निखळला नाही. हे भगवंताची कृपा आहे. आणि मग इंद्राच्या लक्षात आलं, त्याने वज्रप्रहार करण्याचाही प्रयत्न केला, पण नाही, काहीच करता नाही आलं. नक्की परमात्माच या रूपाने प्रगट झाला. शेवटी त्याला कळालं बृहस्पतीने येऊन मध्यस्थी केली म्हणून, नाहीतर इंद्राला परमात्मा कळाला नाही. म्हणून जो जन्मसहस्रांची यासाठी 1000 जन्म जरी घेतले तर इंद्राधिक पुण्यवान असणाऱ्या देवांना, इंद्र ज्याच्यामध्ये आधी आहे, बाकीचे सगळे आपण घ्यायचे. बाकीचे कोण? इंद्र सुरुवातीला आहे, इंद्रापासून तर मानवापर्यंत या सगळ्यांना हा परमात्मा भेटण्यासाठी अत्यंत महाग आहे, महाग, दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. परंतु तो अधीन केतुला किरीटी म्हणजे अर्जुनाच्या किती अधीन आहे? जे बोलही न साहे. अर्जुनाने प्रश्न करावा आणि मग उत्तर द्यायला भगवंताने म्हणा बघू 6 महिन्यानंतर. बोलही न साहे. प्रश्न करेपर्यंतसुद्धा भगवंताला धीर धरवत नाही, इतका तो उतावीळ झालेला आहे देण्यासाठी. मग ऐका जे पांडवे, म्हणितले म्या ब्रह्म होवावे, ते अशेषही देवे अवधारिले. या ओवीतला एक भाव फार गोड आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये एक ओवी आली होती, काल आपण तिचा विचार केला. दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने देवाला सांगितलं ना,
पहिल्यांदा भगवान म्हणतात अर्जुना, तुझे कर्म करतो आहे ना, अस्वर्ग्यम, अकीर्तिकरम, अनार्यजुष्टम, हे युद्ध नावाचं कर्म, यापासून परावृत्त होणं, पलायन करणं, हे चांगलं नाही म्हणे. मोठे महापुरुष असं वागत नाही. हे कीर्तिकर नाही आणि स्वर्गसुद्धा देणारं नाही. म्हणजे अनार्यजुष्टम, अस्वर्ग्यम, अकीर्तिकरम, या क्लीब भावाला तू काही प्राप्त होऊ नको. युद्धाला लवकरात लवकर तयार हो, असं अर्जुनाला देवाने सांगितलं. आणि मग तिथे अर्जुनाने 2-3 श्लोकामध्ये देवाला विचारलं, वा वा, मला युद्ध करायला सांगतात, कथम, कसं युद्ध करावं? कोणी समोर माहिती आहे का? कथम भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन, युषुभी प्रतियोत्स्यामी पूजार्हावरी सूदन. देवा, ते मला पूजनीय आहेत, आणि जे माणसं पूजनीय असतात त्यांच्याबरोबर मी बाणाने युद्ध कसा करू? पूजनीय आहे तर मी त्यांना फुलं अर्पण केले पाहिजे. आणि तुम्ही काय म्हणतात युद्ध कसं करावं? त्यातली पहिली ओळी फार गोड आहे. देवा हे तुलेवरी बोलावे नलगे अवधारी, आधी तुची विचारी संग्राम वहा. रागावले अर्जुन, देवा इतकं बोलायचं कारण नाही बरं का. ते भगवान म्हणले, क्लैप्यम मास मगम पार्थ. अर्जुन अशा तो नपुंसकत्वाच्या भावाला प्राप्त होऊ नको. ते म्हणले, देवा इतक्या मर्यादेपर्यंत बोलायचं काही काम नाही, आम्हालाही कळतं. देवा हे तुलेवरी बोलावे न लगे आधी तोची विचारी. शब्द काय आहे? अगोदर तूच विचार कर, हे संग्राम आहे का काय आहे? आणि प्रमाद आहे, प्रमाद. भगवान म्हणले, असं का? सावलं ते तुझं प्रवचन, काही म्हणत नाही मी. 2 श्लोकामध्ये भगवंताने बोलून पाहिलं, उलट परिणाम झाला. भगवान शांत बसले. आणि मग ते अर्जुनाने सांगितलं, गुरुन हत्वा ही महानुभावान. हे सगळे श्लोकाचे भाव आले की नाही? भगवान काहीच बोलले नाही. मग अर्जुनाच्या लक्षात आलं, आपण नुसतं बोलतोय पण देवाचा साधा होकार नाही, हुंकार नाही. नक्की आपलं काहीतरी चुकतंय बुवा. ज्या अर्थी देवाने मौन धारण केलं हे जाणोनी पार्थ बिहाला. मग पुनरपी बोलो लागला, म्हणे देवो का चित्त या बोला देतीचे ना. परमात्मा ऐकतात पण आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे ऐकतात कानाने पण मनामध्ये देवाच्या हे पटलं नाही. असा दुसऱ्या अध्यायातला भाव होता. पण इथं तसा नाही भाव. इथं ज्ञानोबा बघा काय म्हणतात, मग ऐका, पहा बरं, जे पांडवे म्हणितले, जे अर्जुनाने म्हणितले ना, काय म्हटलं? म्या ब्रह्म होवावे, मी ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालं पाहिजे, मला ब्रह्मरूपता मिळाली पाहिजे. ते अशेषही देवे अवधारिले. शब्द किती गोड आहेत. ते अशेषही देवे ऐकिले असा नाही शब्द, अवधारिले. अवधारिले आणि ऐकण्याच्यामध्ये फरक आहे. ऐकण्यामध्ये नुसते कान असतात आणि अवधारिले शब्दामध्ये कानासहित मन असतं. पण देवाने फक्त ते ऐकलं नाही, अर्जुनाच्या मनातली भावना आहे की मी ब्रह्म व्हावं, ते देवाने अगदी लक्षपूर्वक चित्त देऊन श्रवण केलं. दुसऱ्या अध्यायामध्ये फक्त कानाने ऐकलं होतं, लक्ष नव्हतं दिलं. पण आता नाही, आता लक्षही दिलेलं आहे आणि कानाने सुद्धा ऐकलेलं आहे. पांडवे जे म्हणितले, पांडवे म्हणजे अर्जुनाने जे देवाला म्हटलं होतं की देवा हे अंगे म्या होईजो का, येतोले गोसावी आपुलेपणे कीजो का. किंवा दुसरा एक ओवीतला भाव होता ना, जी तुम्ही चित्त द्याल तरी ब्रह्म मिया होईजेल. तुम्ही जर लक्ष दिलं तर मी ब्रह्म होईल, मी अंगाने ब्रह्मरूप होईल का, एवढं काम तुम्हाला आपलेपणाने करता येईल का. असं अर्जुनाने जेव्हा म्हटलं ते सर्वच्या सर्व देवाने ऐकलं बरं. आणि अवधारिले, लक्षपूर्वक ऐकलं. आणि मनुष्याच्या शब्दावरून त्याच्या अंतःकरणाचा आपल्याला अंदाज लावता येतो. ज्या अर्थी अर्जुन असं म्हणत आहे की मला ब्रह्म व्हायचं, तर ब्रह्मरूपता होणं हे साधक किंवा मुमुक्षुशिवाय दुसरं कोणालाही शक्य नाही. ब्रह्मप्राप्ती कोणाला घडावीशी वाटते? या जगात फक्त साधकाला. तसे मानवाचे प्रकार 4 आहेत ना, पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. तर मुक्त महात्मा हा ब्रह्मरूप झालेलाच आहे.
त्याच्यामुळे त्याला शंका नाही. पामर आणि विषयी हे संसारातल्या भोगामध्ये आसक्त आहे किंवा दिव्य भोगामध्ये विषयी पुरुष आसक्त आहे, त्यांना ब्रह्मरूपते वाचून काही त्यांना घेणं आणि देणं नाही. फक्त साधक मुमुक्षुच असा जिज्ञासू व्यक्ती आहे की त्याला ब्रह्मरूपता प्राप्त व्हावीशी वाटते. आणि ज्या अर्थी अर्जुन म्हणतात म्या ब्रह्म व्हावे, मी ब्रह्म व्हावं, याचा अर्थ हा अर्जुन आता पूर्ण मुमुक्षु झालेला आहे. हे सर्वच्या सर्व वाक्य अशेषही पूर्ण रूपाने देवाने ते श्रवण केलं. आणि मग देव आता विचार करतात. आता अर्जुनाचं एकच वाक्य आलं, शब्दावरून मानस जाणी जे बोले. ज्ञानोबारांचं म्हणणं आहे, एखादं झाड आपल्याला फुलावरून कळतं, तरी जाणीजे झाड फुले, का मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. फुलावरून झाड कळतं, शब्दावरून मनुष्याचं अंतःकरण कळतं, आणि सुखदुःखाच्या भोगावरून गत जन्मातलं कर्म कळतं. आता जर सुखी असेल मागच्या जन्मातलं पुण्य आहे, आता जर दुःखी असेल तर गत जन्मातलं पाप आहे. परमार्थामध्ये आल्यानंतर काही माणसं म्हणतात ना, आम्ही एवढा देव करतो पण आम्हाला काहीच चांगलं मिळत नाही, बघा ना म्हणे. आणि दुसरी माणसं काही नाही हो, दुसऱ्या माणसांनी चालू सप्ते बंद पाडले तरी भरभराट आहे त्यांची. तर यातला भाग असा आहे, जे आता पाप करतात आणि सुखी राहतात, तर त्यांचं जे सुख नावाचं फळ आताच्या पापाचं नाही आहे, मागच्या जन्मातलं पुण्याचं फळ आहे. ते मागचं पुण्य आता भोगत आहे. म्हणे आम्ही तर आता परमार्थ करतो तरी आम्हाला दुःख होतं. हेही दुःख आताच्या पुण्याचं फळ नाही, आपण मागच्या जन्मात जे पाप केलं त्याचा हिशोब चालू आहे. म्हणून व्यवहारामध्ये दिसतं आपल्याला कधी कधी असं, पण त्यामुळे मनुष्याने नाराज होण्याचं काही कारण नाही. उदाहरण कशाकरता सांगितलं की शब्द भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. गत जन्मातल्या पूर्वजन्मामध्ये आपलं काय कर्म होतं हे वर्तमान काळातल्या भोगावरून कळत असतं, तसं शब्दावरून अंतःकरण कळत असतं. देवाच्या लक्षात आलं की अर्जुनाला आता ब्रह्मप्राप्तीचा डोळा झाला आहे. वास्तविक डोहळा ज्या मातेच्या उदरामध्ये गर्भ स्थापन झालेला आहे आणि त्या गर्भाला कळतं. काय शास्त्र असेल बरं, एकच माता आहे, ती माता शरीराने संपन्न आहे आणि तिच्या उदरामध्ये पुन्हा दुसरा एक जीव वाढतो आहे. बरं, त्यांची नाळ एक आहे, तिने प्राशन केलेलं अन्न त्या नाळेच्या रसाच्या वाहिनीच्याद्वारे त्याला पुरवठा होतो बघा. त्याला वेगळा आहार घ्यावा लागत नाही. ईश्वराने केलेली योजना आहे बघा ही. व्यवहारामध्ये जर आपला समजा एखाद्या गावातून पाणी पुरवठा पाहिजे असेल, तर मुख्य जलवाहिनी मोठी जर असेल तर तिला लहान आकाराची जलवाहिनी जोडली जाते आणि त्या जलवाहिनीला आपण आपापल्या घरानुसार नळाचे काय करतो, कनेक्शन घेतो, त्याला जोडता येतं. पण ईश्वर नावाचा कलाकार असा आहे की त्याने एकाच मातेच्या उदरामध्ये त्या लहान बालकाला अन्न रस पुरावा याकरता बरोबर एक नाळ जोडलेली आहे. आणि त्या बालकाच्या गर्भाच्या मनामध्ये काही इच्छा होतात. रामायणामध्ये पण आले बरं त्या. पहिल्यांदा दशरथ ते कैकेयीच्या सदनात झाला, बापरे, ते म्हणे ज्येष्ठाशी धाडावी दुरित गंतारा, नाही समाचार त्याचा आम्हा. म्हणे इच्छा काय इच्छा, म्हणे एक काम करा, ज्येष्ठाला वन द्या, कनिष्ठाला राज्यपद द्या. इतकं नाराज झाले ते. म्हण काय डोळा आहे वहीचा, नाराज झाला. तिथून निघाला आणि सुमित्रे मातेच्या मंदिरात आला. दशरथ राजा सुमित्रा मातेच्या मंदिरात आल्याबरोबर तिने महाराज ते चरणवंदन केलं, चरण प्रक्षालन केलं आणि काय नाही म्हणे, ज्येष्ठाची आम्हाला कायम सेवा द्या. आनंद झाला. तिथून निघाले आणि गेले कौशल्याच्या मंदिरामध्ये. सदा समाधिस्थ रामरूप झाली, कौशल्या माऊली नामा म्हणे. अनंत ब्रह्मांड नायक असणारा परमात्मा उदरात आला. ते कैसे उरी देह भावा, ते देहभावाच्या पलीकडे गेलेली होती. आतमध्ये असणाऱ्या त्या गर्भाची जी इच्छा असते ना, ती त्या मातेला कळत असते.
तसं अर्जुनाला मी ब्रह्म व्हावं अशी इच्छा झाली. यावर ज्ञानोबाने रूपक करता की अर्जुनाची बुद्धी नावाची जी काही गर्भ भूमिका आहे त्याच्यात वैराग्य, ते बुद्धी नावाचं उदर आहे आणि त्या उदरामध्ये वैराग्य नावाचं गर्भ प्रगट झाला आहे. बघा भगवान म्हणतात ते अशेष ही देवी अवधारिले तेथ ऐसेची एक विचारिले जे या ब्रह्मत्वाचे डोळे झाले परे उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची या. हे पहिलं रूपक केलं. दुसरं रूपक हे अर्जुन नावाचं एक वृक्ष आहे आणि आयुर्वेदामध्ये खरंच वृक्ष आहे बरं. अर्जुन नावाचं एक वृक्ष आहे, पण इथे मात्र अर्जुन नावाची व्यक्ती हीच वृक्ष आहे आणि त्या वृक्षाला आता ब्रह्मप्राप्ती नावाचं फळ लागणार आहे. मग आता एखाद्या झाडाला जर फळ लागायचं असेल तर काय करावं लागतं? नुसतं पाणी देऊन नाही भागत, त्याला वसंताचं आगमन घडावं लागतं. म्हणून वैराग्य नावाचा वसंत जर जीवनात आला साधकाच्या की त्याला ब्रह्मप्राप्ती नावाचं फळ लागत असतं. पुढं सांगतो तेथ. तेथ म्हणजे कुठं बरं? कुरुक्षेत्रावर. तेथ म्हणजे रथावर, कारण तेथ हा शब्द ठिकाण सांगणार आहे. किंवा अर्जुनाने जेव्हा म्हटलं ना मी ब्रह्म व्हावं, अशा प्रसंगामध्ये ऐसीची एक विचारिले, असाच भगवंताने आपल्या मनाशी विचार केला. काय विचार केला? तो असा की या म्हणजे या अर्जुनाला सर्वनाम आहे. या अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोळे झाले, मी ब्रह्म व्हावं अशी मानसिक इच्छा त्याला डोळा म्हणतात आणि तो अर्जुनाच्या मनात प्रगट झाला आहे. अंतकरणातली इच्छा शब्दात प्रगट होत असते. ज्या अर्थी अर्जुनाला मी ब्रह्म व्हावं असा आतून डोळा झाला आहे, मग तो डोळा होण्यासाठी गर्भ असावा लागतो आणि तो गर्भ उदरात राहतो. मग आता अर्जुनाचं कोणतं उदर घ्यायचं? ज्ञानोबा म्हणतात बुद्धीची या उदरा. बुद्धी म्हणजे अंतकरण, चित्त, मन, पण बुद्धीच महत्त्वाची आहे कारण बुद्धीला जाणण्याची शक्ती आहे. तसं तर एकच अंतकरण आहे, पण त्या अंतकरणामध्ये निश्चय करणारी जी वृत्ती त्याला म्हणतात बुद्धी, संकल्प विकल्प करते त्याला म्हणतात मन, पूर्वापर विचार करते चित्त आणि अभिनिवेश धारण करते त्याला म्हणतात अहंकार. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर परमार्थामध्ये बुद्धी महत्त्वाची आहे आणि त्या बुद्धीमध्ये सुद्धा प्रकार, एक सद्बुद्धी, दुसरी दुर्बुद्धी. दुर्बुद्धी कोणती आहे? स्वर्ग, संसार, नरक यांना विषय करणारी, प्राप्त करून देणारी दुर्बुद्धी आहे. म्हणून भगवंताला प्रार्थना करावी दुर्बुद्धी ते म्हणा कदानुपचो नारायण, आणि सद्बुद्धीची प्रार्थना करावी. सत आहे परमात्मा आणि त्या परमात्म्याला जे जाणते त्याला म्हणतात सद्बुद्धी. ते सहसा मिळत नाही. तैसे दुर्लभ सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेशी उदती निरंतर तैसे ईश्वरा वाचुनी काही, जे अनिकलानी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. ईश्वर प्राप्ती वाचून ज्या बुद्धीला आणखीन कोणतं आलंबन नसतं त्याला म्हणतात सद्बुद्धी. आणि त्या सद्बुद्धीच्या उदरामध्ये वैराग्य नावाचा गर्भ जर आला, मग त्या गर्भाला इच्छा होते की मला ब्रह्म प्राप्त व्हावं. म्हणजे याचा आणखी एक बारकावा सांगता येईल. पहिल्यांदा तो मनुष्य असावा, नरदेह प्राप्त असणारा जीव असावा, त्या जीवाच्या ठिकाणी मनुष्यत्व असावं, मुमुक्षुत्व असावं. पुढं सांगतो आता, त्या जीवाला बुद्धी असावी, तीही पुन्हा सद्बुद्धी असावी आणि त्या सद्बुद्धीमध्ये पुन्हा वैराग्य असावं. एवढं सगळा जर योग आला तर मग त्याला ब्रह्मप्राप्तीचा डोळा होत असतो. नाहीतर बऱ्याच लोकांना बुद्धी आहे ना, काही लोक म्हणतात ना आम्ही बुद्धी प्रामाण्यवादी आहे, बुद्धिवादी आहे आम्ही बुद्धिवादी. चैतन्य महाराज सांगत असतात बुद्धिवादी म्हणजे काय? ज्यांना बुद्धी आहे की नाही याविषयी वाद, त्यांना म्हणतात बुद्धिवादी. सांगत असतात बुद्धिवादी. बुद्धी तर सर्वांनाच आहे,
पण त्या बुद्धीमध्ये सद्बुद्धी असणं हे दुर्लभ आहे. आणि ज्याला सद्बुद्धी असेल त्या सद्बुद्धीला पुन्हा वैराग्याची जोड असेल. वैराग्य म्हणजे फक्त व्याख्येतलं नाही, ते अगदी जिवंत वैराग्य आहे. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. सगळे भोग अनुकूल आहे, हात जोडून उभे आहे, आणि तरी पण भोगाविहीन रुचे मना माझी, तर त्याला म्हणतात वैराग्य. आणि वैराग्य हा पाठीचा कणा आहे. कणा सर्प असतो की नाही, सर्पाच्या पाठीचा कणा लवचिक असतो, म्हणून तो वेडं वाकडं वळण घेऊन चालू शकतो. पण जर त्याचा कणा मोडला तर त्याला प्राय वेदना होता. सर्पाचाच कशाला, आपल्यासारख्याच एखाद्याचा कण्याला जर काही मनका असतो की नाही, पाठीचा काना, त्याच्यामध्ये जर काही बिघाड झाला तर किती यातना होतात हे ज्याला होतात त्यालाच कळतं, बाकीच्याला कळणार नाही. प्रचंड यातना होते बघा. म्हणजे थोडंसं जपलंही पाहिजे त्यासाठी. ते बऱ्याचदा आपण आरोग्याकडे फार लक्ष देत नाही, पण ते आपली हाडं मजबूत राहण्यासाठी कोणते जीवन सत्व घटक आवश्यक आहेत त्याचा आपण आहारामध्ये स्वीकार केला पाहिजे. नाहीतर मग हाडं ठिसूळ होऊन जातात. मोठे बाबांचा अपघात झाला, वय तर 95च्या पुढं होतं, पण त्याही काळामध्ये डॉक्टरांनी आश्चर्य केलं की या वयामध्ये हाडं जुळत नसतात. आणि त्याही काळामध्ये त्यांच्या हाडाची जोडणी केली तर झाली, कारण त्यांचा आहारही तसा होता आणि काळजी तशी घेतलेली होती. मग त्याच्यामध्ये ते सामर्थ्य असतं आहाराच्या मध्ये, तर ते घेतलंही पाहिजे. पाठीचा कणा महत्त्वाचा आहे. जसा कणा मोडला, ते आहे ना, कणा मोडला आणि फक्त लढ म्हणा असं काहीतरी आहे ते कविता, आपल्याला नाही पाठते. ते फक्त त्याच्याकरता पाठिंबा असावा लागतो. पाठीचा कणा जर मोडला तर जसा व्यक्ती बसू शकत नाही, तसं परमार्थामध्ये वैराग्य हा कणा आहे. वितरागते सारिखा, जो जोडून ठेविला सखा, तो आघवियाची भूमिका सवे चाले. आपण व्यवहारामध्ये मित्र मिळवतो की नाही, सखा, ज्याचं आणि आपला प्राणी एक असतो त्याला म्हणतात सखा. परमार्थामध्ये वितरागता म्हणजेच वैराग्य हा सखा आहे, आणि तो अगदी ब्रह्मप्राप्तीपर्यंत आपल्यासोबत चालतो. आघवियाची भूमिका सवे, सवे म्हणजे बरोबर, आघवियाची भूमिका सवे चाले, तो सखा त्याने मिळवलेला आहे. म्हणजे कडकडीत जर वैराग्य असेल, सद्बुद्धीची जोड असेल, तरच त्या पुरुषाला, विरक्त पुरुषाला ब्रह्मप्राप्तीचा डोळा होत असतो. हे फलबलकल्पे आहे. मी ब्रह्म व्हावं अशी इच्छा निर्माण झाली की समजून घ्यावं त्याच्याकडं वैराग्य पण आहे आणि सद्बुद्धी पण आहे. आपल्या आंतरिक इच्छेवर कळतं बरं हे सगळं. आपल्या मनातली कामना काय आहे, आणि एखाद्याने झाकण्याचाही प्रयत्न केला ते झाकल्या जात नाही. इच्छा ही शब्दातून प्रगट होतच असते, आणि इच्छेवरून व्यक्तीचं अंतःकरणही कळत असतं. ते भगवंताला लगेच कळालं. ते तर ऐसेची एक विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले, परंतु असं वाटतं उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची या. अर्थ असा करायचा, बुद्धीची या उदरा. बुद्धी नावाचं उदर आहे, उदर, आणि त्या बुद्धी नावाच्या उदरामध्ये, पोटामध्ये वैराग्य नावाचा गर्भ प्रगट झालेला आहे. आणि गर्भालाच इच्छा होत असते. फक्त एवढंच आहे की गर्भाची इच्छा मातेला कळते. गर्भाची आवडी मातेचा डोहळा. ते गर्भाची जी आवड आहे ते मातेच्या डोहळ्यातून प्रगट होत असते. जे जिजामासाहेब आहे ना, त्यांना विचारलं तुम्हाला काय वाटतं? आम्हास वाटते घोडा फेकावा, घोड्यावर चढावं, युद्ध करावं, आणि जो काही शत्रू आहे आपल्या देव धर्म मंदिर यांचा देष्टा, त्याचा नाश करावा. याला म्हणतात डोहळे. ते आता दुसरं नाही सांगण्यासारखं काही, पण याला म्हणतात उत्तम डोहळे. उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची या. देवाने आणखीन विचार केला की अर्जुनाच्या जीवनामध्ये वैराग्य आला आहे. एरवी दिवस तरी या पुरे, परे वैराग्य वसंताचे निभरे, जे सोहम भाव मोहरे मोडोने आला, मनोने प्राप्ती फळी फळता, ययासी वेळ न लागेला आता, होय विरक्त ऐसा अनंता भरमसा झाला,
या दोन ओव्याचा एकत्र विचार आहे. मागचं उदाहरण जे दिलं ना, बुद्धीच्या पोटामध्ये वैराग्य नावाचा गर्भ, हे उदाहरण वेगळ्या अंगाने दिलं. आणि पुढचं उदाहरण जे आहे ना, ते वैराग्य नावाचा वसंत आहे. त्या झाडाला सोहम भाव नावाचा मोहर आलेला आहे आणि मोहरानंतर फळ लागतं, असा विचार दोन ओव्यामध्ये येणार आहे. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.